Ano di ba yun? Yeah, ये बा खाऊ. हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी श्रेया व्लॉग या मराठी युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आता दुपारची वेळ आहे, 12:30 वाजलेले आहे. सायशा सुद्धा आता क्लासमधून घरी आली. त्यानंतर आता तिचा आज स्कूलमध्ये ग्रीन कलर डे आहे, त्यामुळे तिची तयारी करून तिला स्कूलमध्ये पाठवायचं आहे. आणि खास म्हणजे आज असं आहे की आज माझे मम्मी पप्पा सुद्धा इथे डोंबिवलीला आमच्या घरी येणार आहेत. तर मम्मीला थोडंसं गावी जायचं आहे, तिचं थोडं काम होतं, त्यासाठी मग ती इथून मला तिला सोडावं लागणार आहे आणि ती गावी जाईल. त्यानंतर मग पप्पा रिटर्न वसईला जातील. दिव्याच्या ट्रेनमध्ये त्यांना बसवून द्यावं लागेल. त्यानंतर मग ते वसईला जातील. तर मग ते आता इथे येणार आहेत. ते ऑलरेडी अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचलेले आहेत. ते ऑलरेडी निघालेले असल्यामुळे आताच त्यांनी फोन केलेला होता, तर त्यामुळे मी त्यांच्यासाठी जेवण सुद्धा करून ठेवलेलं आहे. ऑलरेडी ऑलमोस्ट जेवण माझं अर्ध्यापर्यंत सर्व झालेलं आहे. आम्ही श्रावण पाळत नाही, त्यांचं श्रावण असल्यामुळे त्यांना वरण भात, वाटाणा बटाट्याची भाजी मी करणार आहे. आता डाळ आमटी ऑलरेडी झालेली आहे आणि आता भात ठेवलेला आहे, वाटण करून ठेवलेलं आहे आणि आता मी भाजी करणार आहे. तर त्यानंतर मी त्यात अजून एक एक्स्ट्रा म्हणजे असं की मी कोथिंबीर वडी सुद्धा करणार आहे, ती सुद्धा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर ते आता 1-1:30 वाजेपर्यंत इथे घरी पोहोचतील. त्यानंतर मग त्याच्या आधी सायशाची तयारी करून तिला खाऊ वगैरे घालून मग तिला स्कूलमध्ये पाठवायचं आहे आपल्याला. तर तेच आता सर्व तयारी चालू झाली आहे. तोपर्यंत श्रेयांश सुद्धा मस्त वेगळी टाइमपास चालू आहे श्रेयांशचा. हाय बोल, हाय कर त्यांना. नाही करायचं, त्याचा आज मूड नाहीये हाय करायचा. तर आता आपण ते सर्व तयारीला लागूयात. तर ऑलरेडी आता आपलं इथे सर्व जेवण करून झालेलं आहे. डाळ भात भाजी सर्व झालेलं आहे. फक्त आता मी करणार आहे ती कोथिंबीर वडी, ती फक्त बाकी आहे. तर त्यासाठी मी इथे आता हे पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि त्यानंतर कोथिंबीर मी चिरून ठेवलेली आहे. माझी मम्मी अशा पद्धतीने करते की कोथिंबीर चिरून मग ती मिक्सरला बारीक करते. मग त्यानंतर त्यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ, त्यानंतर बेसनचं पीठ थोडं, नंतर मग लाल तिखट टाकणार असेल तर, नाही तर हळद आणि मीठ आणि आलं लसूणची पेस्ट तिखट लागण्यासाठी. तर अशा पद्धतीने आपण ते करणार आहोत. तर ते सुद्धा आता मी तुम्हाला ती रेसिपी दाखवते कशी करते मी माझ्या मम्मीच्या पद्धतीने मी आता ती रेसिपी करणार आहे. तर इथे मी ही कोथिंबीर चिरून घेतलेली आहे आणि हा कांदा मी साईडला काढणार आहे. कांदा याच्यामध्ये नाही टाकायचा, फक्त ही आलं लसूण आणि मिरचीची पेस्ट आहे ती मी थोडीशी मिक्सरला लावून बारीक करणार आहे. तर आपलं ही कोथिंबीर आपली बारीक करून झालेली आहे. त्यामध्ये आता आपण थोडंसं तांदळाचं पीठ टाकणार आहोत कुरकुरीत थोडीशी होण्यासाठी, आणि थोडं जास्त असं बेसनचं पीठ टाकायचं आहे, कारण पीठ थोडंसं घट्ट झालं पाहिजे. त्यानंतर ऑलरेडी इथे थोडंसं हळद, नंतर मग ऑलरेडी तिखट असल्यामुळे थोडंसं लाल तिखट टाकायचंय, जास्त नाही, आणि चवीनुसार मीठ. आता आपण हे सर्व मिश्रण मिक्स करून घेणार आहोत एकत्र. तर आता हे सर्व आपल्याला मिश्रण एकत्र करून घ्यायचं आहे. पाणी सुद्धा आपलं उकळलेलं आहे. आणि त्यानंतर एक प्लेट घेऊन श्रेयांश त्याला तेल लावायचं आणि मग त्यानंतर हे मिश्रण त्यावरती स्प्रेड करायचं. अशा पद्धतीने सुद्धा खूप छान लागते. आणि मिक्सरला लावायची गरज नाहीये कोथिंबीर. मिक्सरला ह्यासाठी लावावं लागतं कारण की ह्यामध्ये जे
देठ राहतात ज्यावेळी आपण खातो तेव्हा त्याची जी चव असते ती तशीच राहते कोथिंबीरची, ती मला आवडत नाही. आणि मिक्सरला लावल्याच्या नंतर हे सर्व मिक्स झाल्यामुळे ह्याची चव सुद्धा खूप छान लागते आणि ते खाताना आपल्याला देठ आपल्या दातात अडकत नाही. तर त्यासाठी थोडस हे व्यवस्थित असं मिक्सरला लावते. हे तुमचं बेटर जर आता एकदम असं थोडंसं पातळ असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही अजून बेसन टाकून थोडंसं घट्ट करू शकता. पण हे माझं व्यवस्थित झालेलं आहे. ह्याला आता मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे. तर मम्मी पप्पा सुद्धा इथे आपले पोहोचलेले आहेत. आता लगेचच 5 ते 10 मिनिटात घरी येतील. तर आपण आता ह्याला हे या व्हिडिओ आणि त्या खालच्या मध्ये का ग माहिती नाही. तुमचा दुसऱ्या म्हणाल ना. अं, तर आता आमचे मम्मी पप्पा आलेले आहेत आपल्या बघा. सायशा सुद्धा स्कूल मध्ये गेली आहे. भेटली ती तुला कोण? सायशा ना बाबू ओळखलं काय नाही सांगा दी बाबू दे दे बाबू दे. श्रेया बाबा काय बोलताय? टाकून दिला कंटाळा आला? कंटाळा आला ट्रेन मध्ये? आता ट्रेन मध्ये बरं वाटतं. ए कोण आहे? तोंडातला हात का? ओळखलं का नाही? त्याला बघायचंय मोठं मला. तो तर काय बोलतच नाहीये. तू का बोलतच नाही बाबू दे. आमचं भूगोल जायला पाहिजे. सायशा नाही भेटली? नाही भेटलो. कोण नाही. कोण नाही भेटत. गेली असेल मग ती. आता पोहोचली पण असेल स्कूल मध्ये. 2 वाजले. बोला केला रे. बसलाय तर जाऊन बाथरूम मध्ये जातोय सारखा. काय मग बाबा हा? थांबणार आहेत ना आज? होय कामा कसा कामा आज का दांडी करून आज दांडी ना मग उद्याच जाऊ का. तर ह्याला मी तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे तेल लावून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे बेटर मी असं म्हणजे एकदम स्प्रेड करून ठेवलं. तर आता पाणी ऑलरेडी गरम झालेलं आहे आणि आता मम्मी पप्पा सुद्धा घरी आलेले आहेत. तर आता हे आपण ते व्यवस्थित बसतं त्यामुळे ह्याच्यावरती अजून आपल्याला झाकण ठेवायचं वाफेवर देण्यासाठी. ते आपण व्यवस्थित अशी वाफ देणार आहोत. 10 ते 15 मिनिटं आपल्याला हे ठेवायचं आहे. मग त्यानंतर त्याला आपण गरम गरमच असं असताना कट करून घेऊ. यायचं लगा रोग चपाती खावं. घे ना तुझ्या हाती खाऊन जाता. तर आता आपले हे करून झालेलं आहे आणि त्याला आपण असे मधून दोन्ही साईडने असे कट सुद्धा केलेले आहे. आता थोडंसं हे थंड झाल्याच्या नंतर मग आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचंय. येवा खाऊ. मस्त अशी कुरकुरीत झालेली आहेत कोथिंबीर वडी. तर मम्मी पप्पा आता इथे घरी आले त्यानंतर मग आता आमचं जेवण वगैरे करून झालं सर्वांचं. आता श्रेयांशला फक्त मम्मी आता भरवतीये. त्यानंतर मग मला आता मम्मी पप्पांना दोघांना सोडण्यासाठी कोपरला त्यानंतर मग भांडुपला जावं लागणार आहे. तर आता अजून थोडासा टाइम आहे. त्यानंतर मग आम्ही थोड्या वेळातच आम्ही आता निघणार आहोत.
आता आम्ही भांडूप स्टेशनला उतरलेलो आहोत, पण त्याआधी इथे मजा अशी झाली की मम्मीला मी भांडूप स्टेशनला सोडलं आणि मम्मी मला पुन्हा ट्रेनमध्ये सोडायला आली. तर फायनली मम्मीला मी आता भांडूपला सोडून आली. त्याआधी पप्पांना कोपरला सोडलं, त्यांना तिथून ते वसईला गेले. त्यानंतर मग मी मम्मीला भांडूपला सोडलं, तिथून ती मावशीकडे गेली. नंतर मग ते रात्री आज 10 वाजताची ट्रेन आहे कोकण कन्या, तिथून ते मग गावी जातील. आणि मग नंतर तिला तिथे सोडून त्यानंतर ती परत पुन्हा मला सोडायला आली ट्रेनमध्ये. तिला त्याशिवाय ती गेली नव्हती. मी ट्रेनमध्ये आतमध्ये चढल्याशिवाय ती गेली नव्हती. तर मी ट्रेनमध्ये चढून मग नंतर आता रिटर्न मी डोंबिवलीला इथे आलेली आहे. आता श्रेयांश आणि साईशा बाजूच्या घरामध्ये आहे. वहिनींकडे ठेवून गेलेली होती मी त्यांना, तर आता मी त्यांनाच घ्यायला जाणार आहे. तर थोड्या वेळासाठी मम्मी पप्पा घरी आले, पण खरंच खूप छान वाटलं. खूप धावपळ आणि घाईघाई होत होती जेवण करण्यासाठी, साईशाची तयारी करण्यासाठी, श्रेयांशला खाऊ पिऊ घालण्यासाठी. पण श्रेयांशला सुद्धा मम्मीनी आल्यानंतर खायला वगैरे दिलं, तिने भरवलं त्याला. त्यानंतर मग साईशाला स्कूलमध्ये वगैरे पाठवलं. ती सुद्धा तिचा आज हाफ डे होता, त्यानंतर ती घरी आली. तर आता आल्याच्या नंतर आता मी त्या दोघांना घेईन, नंतर मग त्यांना आता खाऊ पिऊ घालणार, नंतर तिचा अभ्यास वगैरे घेणार आहे. तर थोड्या वेळासाठी का होईना पण खरंच खूप भारी वाटलं त्यांना एवढ्या दिवसानंतर बघून. तर आजचा दिवस हा असा होता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि या अजूनपर्यंत माझ्या नवीन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपण भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. बाय.